नमस्कार मंडळी, आज बनवणार आहोत बाटी। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहेत: 1 वाटी रवा, बारीक रवा घेतला आहे मी, 1 वाटी गव्हाचं पीठ, आणि 1 छोटी वाटी बेसन पीठ। तिन्ही पीठ मिक्स करून घेऊयात। आता आपण या पिठाला मोहन देणार आहोत। एका पॅनमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे आणि ओवा टाकायचा आहे। आता आपण ही फोडणी पिठामध्ये टाकणार आहोत। आपण या मिश्रणामध्ये थोडी हळद टाकणार आहोत। हळद थोडीच टाकायची आहे। चवीनुसार नमक टाकायचं आहे। अर्धा चमचा साखर टाकायची आहे। साखरेचं प्रमाण जास्त झालं नाही पाहिजे, नसता बाटी गोड लागेल। आता आपण खाण्याचा सोडा टाकणार आहोत, जेणेकरून बाटी फुगन। आपण आता हे मिश्रण एकत्र करून घट्टसर तिंबून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता पिठाचा गोळा तयार झालेला आहे। आपण आता याचे छोटे छोटे पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत। जास्त मोठे नाही, थोडे छोटे, जसे आपण पोळी लाटायला घेतो तसे। माझे पूर्ण पिठाचे गोळे तयार झाले आहेत। आता आपण ह्याला वाफेवर शिजवून घेऊयात। त्याच्यासाठी मी एक चाळणी घेतली आहे, त्याला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे। जर तुम्हाला तूप लावायचं असेल तर तूपही लावू शकता, पण मी तेल लावले आहे। आपले जे पिठाचे गोळे आहेत ते त्याला चिटकणार नाहीत आणि पूर्णपणे शिजल्यावर निघतील। मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवले होते। आता ती चाळणी त्या पातेल्यावरती ठेवून द्यायची आहे आणि पूर्ण पॅक झाकण मांडायचं आहे, म्हणजे त्याची वाफ बाहेर निघली नाही पाहिजे। 15 मिनिटं शिजून द्यायचं आहे। आपली बाटी शिजली आहे का नाही आपण पाहूयात। तुम्ही पाहू शकता बाटी शिजली आहे। ती छान अशी शिजवलेली बाटी आता आपण भाजून घेऊयात। त्याच्यासाठी मी तवा ठेवला आहे आणि त्याच्यावर जाळी ठेवणार आहे। आता पूर्ण शिजवलेली बाटी आपण त्या जाळीवर एक एक करून ठेवणार आहोत।
त्याच्यावरती झाकण ठेवून कडक भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपली बाटी चारही बाजूनी कडक भाजली आहे. आता आपण त्याच्यामध्ये तूप भरूयात. पूर्ण बाटीमध्ये आता आपण तूप भरून घेऊयात. एक एक करून तूप भरायचं आहे आणि बाटी गरम आहे तोपर्यंतच भरायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तूप पोहोचेल. आपली बाटी तयार झाली आहे. तुम्ही वरणासोबत आणि कोथिंबीरच्या चटणीसोबत टेस्ट करून पहा आणि कशी झाली आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.